मराठवाड्यातल्या प्रमुख शहरांपैकी एक असलेली लातूरची आडत बाजारपेठ ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे। नगदी व्यवहारांमुळे मराठवाड्यासह शेजारच्या कर्नाटकातले शेतकरी देखील आपला शेतीमाल लातूरच्या बाजारपेठेमध्ये आणतात, ज्यात प्रामुख्याने सोयाबीन, हरभरा, तूर, मूग आणि उडदाची आवक असते। या मालाला लातूरच्या आडत बाजारात चांगला भावही मिळतो। मात्र पावसाअभावी खरीपातील 50 ते 60% आणि रब्बीतील जवळपास 90% क्षेत्रावर पेरण्या झालेल्याच नाहीत। परिणामी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत असा शुकशुकाट आहे। या बाजारपेठेत सर्वच डाळी आणि तेलबियांची आवक मंदावली आहे, त्यामुळे लातूरची अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाल्याचं इथले व्यापारी सांगतात। लातूर ही नेहमीच भरभराट असणारी ही बाजारपेठ आज ओस पडलेली आहे। दुष्काळामुळे लातूरच्या आमच्या सर्व घटकावर हमाल असेल, खरेदीदार असेल, कारखानदार असेल, आडते असेल, सर्वांवर फार मोठा परिणाम झाला आहे। लातूरच्या कृषी आडत बाजारपेठेवरच शहरातलं इतर मार्केट अवलंबून आहे, ज्यात कपडा मार्केट, बी बियाणं, फवारणी मार्केट, भांडी मार्केट, सोनं चांदीचं मार्केट यासहित अनेक छोट्या मोठ्या बाजारपेठांचा समावेश आहे। मात्र या सर्व बाजारपेठा दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडल्यात। मुबलक पाऊस झाला नसल्यामुळे रब्बीच्याही 10 ते 20% पेरण्या झाल्यात व त्यावरही उत्पादन जे आहे शेतकऱ्यांना अल्प म्हणजे एक ज्यांनी काही पेरण्या केलेल्या आहेत त्यांना एक अल्पशा उत्पादन मिळालेलं आहे। त्यामुळं मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांची वर्दळ होती ते एकदम पूर्णपणे कमी झालेली आहे। दिवसेंदिवस दुष्काळाच्या झळा आणि पाणी टंचाई तीव्र होत असल्यानं लातूर शहराचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडल्याचं चित्र सध्या दिसतंय। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। शेतामधलं उत्पादन वाढवायला सीसीटीव्हीची मदत होतीये, हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, पण हा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय गोंदियामधल्या एका शेतकऱ्यानं। गोरेगाव तालुक्यातील काटंगी गावात राहणारे हे फनेंद्र हरिणखेडे, त्यांच्याकडे वडिलोपार्जित 14 एकर शेती आहे। शासकीय नोकरी आणि शेती यांची त्यांनी उत्तमपणे सांगड घातली आहे। सुरुवातीपासूनच फनेंद्र यांना शेतीची आवड होती, त्यामुळे तांत्रिक पद्धतीचा अवलंब करत आपल्या शेतात नवनवीन बदल देखील त्यांनी घडवून आणले। आपल्या शेतात ते विविध भाजीपाला पिकं घेतात। आधुनिक शेती करून वर्षाकाठी 10 लाखांचा निव्वळ नफा कमवण्याचा पायंडा त्यांनी रचलाय। शेतीला पूर्ण वेळ देऊ शकत नसल्यानं त्यांनी यावर उपाय शोधत आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत, त्यामुळे शेतमजुरांच्या उपस्थितीची नोंद त्यांना ठेवता येते। फनेंद्र ऑफिसला जाण्यापूर्वी मजुरांना शेतातील कामं सांगतात। ऑफिसमधून परतल्यावर सांगितलेलं काम मजुरांनी योग्य केलंय की नाही याची पाहणी ते करतात। मुलगाही शिक्षणाचा आहे आणि तोही पूर्ण वेळ देऊ शकत नाही, पत्नी सुद्धा गृहिणी असल्यामुळे ती पूर्ण वेळ देऊ शकत नाही। या उद्देशाने मी या ठिकाणी शासकीय सेवेत असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे माझा वेळ वाचला, कामावर नियंत्रण झालं, मजूर किती तास काम करतात, त्यांनी काय काम केलं, ह्या सगळ्या गोष्टीची मला खात्री करता येते। जो लेबरचा वेळ होता तो सध्या 9:30 ते 9:45च्या दरम्यान होता, तर ते कधी कधी कसे करत होते, जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते तेव्हा ते आपल्या इच्छेने येत होते, जेव्हा आपली अब्सेंटी राहत होती। आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे ते बरोबर वेळेवर येतात। फनेंद्र यांनी आपल्या शेतात 5 सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्यांना त्यासाठी 30,000 रुपयांचा खर्च आलाय। मात्र सीसीटीव्हीमुळेच त्यांना आपल्या नोकरीचं तसंच शेतीचं नियोजन घडवता आलंय। एक मजूर जो एक परमनंट त्यांचा एक नोकर म्हणून असतो, त्यांच्याकडे एक जबाबदारी देऊन तेवढा वेळ काढून ते आपला पूर्ण वेळात शेतीच्या चांगल्या पद्धतीनं कसं हे करता येईल ते प्रयत्न करत आहेत। आम्हाला त्यामुळे खूप आवडलं आहे आणि त्यामुळे त्या समोर सुद्धा आम्ही त्याच्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत। गोंदिया जिल्ह्यात शेतात सीसीटीव्ही बसवण्याचा हा पहिलाच आणि यशस्वी प्रयोग आहे। आता इतरही शेतकरी त्याकडे आकर्षित होत आहेत। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।